स्वयंपाकघरात स्वागत आहे. पौर्णिमाताई आणि पल्लवी. स्वयंपाक करायचा आहे. पहिला पदार्थ कोण करणार, कोणता करणार आणि का करणार? मी करणार बर, ताकातला पालक. ताकातला पालक. हा, कारण आता आम्हाला- म्हणाला सुगरण ती आहे आणि पहिला पदार्थ तुम्ही करणार. मी काय म्हटलं, मला जे पदार्थ आवडतात ते मी छान करते. नाही पण मस्तच. आणि आई पण आमची ताकातला पालक मस्त करते. हो का? वा, म्हणजे आईकडनं आलेली चव आहे. आजीकडनं आलेले. हो का? हा. वा, फारच भारी. ताकातल्या पालकासाठी लागणारं साहित्य काय ते घेऊन या, मग आपण कृती करूया. ताकातला पालक करण्यासाठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे आणि साहित्य अगदी घराघरामध्ये इझिली अवेलेबल होतं असतं असंच आहे. चला, साहित्य चण्याची डाळ आहे, हा. शेंगदाणे आहेत, पालक आहे. हे महत्वाचे इन्ग्रेडियंट्स आहेत. पालकाला काय केलंय आपण? पालक आपण बारीक चिरून शिजवून घेतलाय. तसेच डाळ आणि दाणे सुद्धा शिजवून घेतलेत, बर जे अख्खी रात्र भिजत घातले होते. बर, ओके. ही कोथिंबीर आहे, चण्याचं पीठ आहे, बेसन, कढीपत्ता, मग जिरं, मोहरी, हिंग, हळद, मिरची हळद आणि साखर असं सगळं आहे. वा, आणि हे ताक. आणि हे ताक दह्याचं घट्ट. मग आपल्याला हवं तसं आपण जितकं पातळ हवं असेल तर पाणी घालून पातळ करू शकतो. करू शकतो. ठीक आहे, चला लगेच कृती करूया. हो. बहिणीची मदत हवी आहे का? तू जरा बाजूला थांब. असं आहे. नाही असं काही नाहीये. थोडंसं असे लहानपणीचे अजून कुठले पदार्थ आहेत जे तेव्हा तुम्ही खायचा त्याची एक वेगळी मजा यायची? जसं कुरमुरे होते. बटाटे वडे, समोसे माझी आई अप्रतिम करायची, अजूनही करते. आणि बटाट्याचे पराठे, उत्तम वेगवेगळ्या प्रकारचे पराठे करते माझी आई. डोसे. आमच्याकडे तो रबुगुंडा पण होता. हो. काय? रबुगुंडा असा असतो ना, मोठा असा दगड मोठा असतो, असतो. जसं आपण पाटावरवंट असतो हा. त्याच दगडाचा रबुगुंडा असतो. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जास्त वापरतात. डोसा किंवा इडली करायचं असेल ना तर ते मिक्सर मधनं बारीक न करता आजी आमची त्या रबुगुंड्यामध्ये असं 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 करून ते बारीक करायचे. लागत असेल ना? अरे हो. कमाल लागतो. रबू आणि गुंडा. तो असा गुंडा असतो, असा तो. छान. अशी एक गंमत. कढई तापली आहे. पुढे हे एखाद्या साऊथ मधल्या हिरो विलनचं नाव वाटतंय. नाही, रबू गुंडा. माझी आजी कर्नाटकची, शिर्षीची ना, त्याच्यामुळे ती कन्नड भाषेमध्येच शिकले, तर ते तिथला मे बी तो शब्द चला, तर असावा. तेल जरासं थोडा वेळ लागेल तापायला. थोडस तापू देते. भांडणं तुमची आता होतात? हे सोशल मीडिया सगळं प्रकरण नवीन आलं होतं, तेव्हा मी असं सेल्फी वगैरे काढून टाकला होता. तर ही म्हणाली, असे फोटो नाही टाकायचे, लिपस्टिक नाही, काजळ नाही, काही नाही, असे फोटो टाकायचे नाहीत, डिलीट करतो फोटो. लिपस्टिक वगैरे लावून छान फोटो टाकायचे. बरं. मग केला डिलीट? ताई किंवा दादा कुणी असो, या धाकट्या लोकांना थोडं ना जरा जास्तच असतं. अध्यक्ष असं आहे का? नाही. तुला माहिती तसा तो अजिबात नाही. हो का? आता वेगळं बाहेर वेगळं. बरं, तो माझा जास्त खास मित्र आहे. आम्ही आधी मी संकर्षणला आधी भेटले, हं. पण अधोक्षज बरोबर काम जास्त केलं. मोहरी तडतडली की जिरं घातलं. केला. जिरं घातलं, हे हिंग थोडस, हो. हळद. आमच्याकडे जरी ताकातलं असलं तरी हळद सगळ्यात असायची. ही आजीची सवय आहे माझ्या. वा. हळदीने काही पोटाला नुकसान होत नाही म्हणून हळद. अँटीबायोटिक. येस. हो. कढीपत्ता. कढीपत्ता आणि थोड्याशा मिरच्या. ती डाळ तू म्हणालीस मगाशी रात्रभर भिजवली. रात्रभर 2 तास भिजवली. पण चालते ना भिजवली तर? हो, पण कमी पाणी घालून विसरायला होतं ना 2 तासात. म्हणजे अर्जंटली करायचे असेल सकाळी लवकर, तर मग 2 तास वाट तुमचं बघावी तुम्हीच बोलताय, लागतं. मलाही घ्या ना तुमच्यात. काय झालं? सख्या बहिणी आहात म्हणून एवढं इग्नोर करू नका मला. जरा करतो, मिरच्या जरा त्याच्यात. ढवळायला हे आहे. मी ते काम करते. कशावर ठेवू हे? हे कशावरही ठेवा. सोन्याचा चमचा आहे आमच्या कार्यक्रमात. पाहिलं का? ते कर, मला काहीतरी काम परत दे. चमचा देच मी हे करते. घ्या ना. सर का वाफ येईल हातावर, कारण खूप आहे ही डाळ. क्वांटिटी पाणी पालकच्या टाकायचंय हिशोबाने. ना? हो पाणी ते होतं घालायचं ना? नाही अगं, एवढे जास्त होईल. पालक कमी आहे ना, तर आमच्या कार्यक्रमात बरेच चमचे आहेत, त्यातले काही चमचे सोन्याचे आहेत. हे बघा. अरे बापरे, खरंच आहे. हे घेऊन जाऊया. भाव सोन्याचे वाढलाय, नाही, विकून नाही. भरपूर आम्ही ते पैसे कष्टाने आणले तिथे. आम्ही पण कष्ट करतो रे थोडस. ते काय संक्रांतीचं वाण थोडी आहे घेऊन जायला. तसंच समजून दे की एखादा. हा, आता वा, भिजवलेली डाळ, भिजवलेले Yes. दाणे आणि पालक, यस. बारीक चिरून घेतलेला पालक. आणि बारीक उकळून. का चिरायचा की ते मग असं मोठे मोठे येतात, तसं नाही आवडत म्हणून बारीक चिरायचं. बरं, अच्छा. आवड आपली. आता हा, आवड आपली. हे झालं. लगेच घालायचं ताक. नाही थोडस ते परत. आता हे ऍक्च्युली शिजलेलं आहे ना, त्यामुळे हो. म्हणून ते इन्स्टंट आहे, लगेच होतं सगळं. अच्छा अच्छा. हे झाकण आता ठेवायचं नाहीये. नाही, झाकण ठेवायचंच नाही त्याच्यावर. तुम्ही तुमचंच फार बोलताय. या बहिणी मला ह्यांच्यात घेतच नाहीये. अरे हे झालं. पण एक मिनिट हा, मी आता तुला सांगते. हा. तू हिला विचार हं. करूया का?
तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? नाही, तिचं लव्ह कम अरेंज आहे, माझं पूर्णपणे अरेंज मॅरेज. अच्छा. तिने लव्ह कम अरेंज करताना तुमची मदत घेतली होती? हो म्हणजे अरे त्याला घेऊन आली होती ती, मी आणि माझा नवरा हे सगळे केदार वैद्यांना. आणि मी आणि माझा नवरा आम्ही हॉटेलमध्ये 4 जण बसून त्यांनी ओके केलं, मी आणि माझ्या नवऱ्यानी त्याला. मग बाबांकडे गेले. अरे बापरे, टप्प्याटप्प्याने परीक्षा होती का? टप्प्याने परीक्षा होती त्याची. मग सगळ्यांनी बरं, हे- ओके केलं. हा बरं, हे आता मी 1 चमचाभर ह्याच्यात काढते. हे बाइंडिंग साठी आहे बेसन. हे ढवळायचं आता. मग त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं. मीठ, थोडी साखर. साखरेशिवाय काही मज्जा नाही. हे खरं आहे. तर गुठळ्या नाही राहता का मग त्याच्यात. आणि हे त्याच्यात घालायचं का? हा, हे आता ताक आधी ओतून मग शेवटी ते घालायचं. मला खूप चमचे विंचे सगळं काय 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 लागतं बाई. ही ढवळत राहायला लागेल का? नाही असं काही नाही. पाणी आहे ना आपल्याकडे, हो खूप आहे. त्याच्यात घाल त्याच्यात. हे ग. बास. आणि मालिकेतले कलाकार येणार म्हणल्यावर आम्ही पाणी घालायची तयारी ठेवलीच होती. अरे त्यात उकळी आली की मग हे घालायचं. पण मला असं वाटतं हे फुटू शकतं म्हणून मी सतत ढवळत तेवढं तरी काम ते करते. सतत ढवळता लागतं. ताक फाटतं ना नाहीतर. इतकंही सगळं मला नको सांगू, एकमेकीत थोडे बोला. टोकाच वागतायत दोघी. बोलले की आपापसातच बोलतायत, नाही तर मला सगळंच सांगतायत. बर, मस्त. येस. झाली ताकातला पालक झाला. झाला, एकदा उकळी आली की झालं. बघा, ताकातला पालक घराघराची पद्धत आहे वेगळी, आणि यांच्या आजीकडनं आईकडे, आईकडनं यांच्याकडे आलेला हा पदार्थ. ताकातला पालक मला असं वाटतं छान गरम वाफाळलेला भात असेल. Yes, वा, वा, yes. वा. इंद्रायणी भात छान. ब्रह्मानंदी लागली टाळी. आणि ज्यांना भात खायचा नसतो ते ज्वारीची किंवा कुठली भाकरी खाऊन गरम किंवा गरम पोळी, भाकरी तूप कशाबरोबरही लावून छान लागतं. मस्त. झकास. उकळी आली की आमचा पदार्थ तयार होणार आहे. वाह, ताकातला पालक तयार झालेला आहे. ठेवलं मी फार खुश चालणार आहे. वा. वा. आणि भाताबरोबर, भाकरी बरोबर. इंद्रायणीचा भात कालवायचा, ताकातला पालक घालायचा, खायचा. पडदे 18 वर एसी. जग बुडी झाली तरी काही फरक पडू नये. अमेझिंग. तोंडाला पाणी सुटलं. तुम्ही वेळ वाया अजिबात घालू नका. पटकन लिहून घ्या ताकातला पालक करायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. ताकातील पालक. साहित्य: शिजवलेला पालक, भिजवलेली चणा डाळ, भिजवलेले शेंगदाणे, ताक, बेसन, साखर, मीठ, मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, हिरवी मिरची. कृती: एका बोलमध्ये ताक आणि बेसन घ्या. त्यात चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालून व्यवस्थित फेटून घ्या. मिश्रणात बेसनाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून फोडणी द्या. फोडणीत भिजवलेली चणा डाळ आणि भिजवलेले शेंगदाणे घालून थोडं परतून घ्या. त्यानंतर त्यात शिजवलेला पालक घालून सर्व जिन्नस नीट एकत्र करून घ्या. आता कढईत तयार केलेले ताक आणि बेसनचे मिश्रण ओता. थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करा. मंद आचेवर भाजीला सतत ढवळत राहा जोपर्यंत बेसनचा कच्चेपणा जात नाही आणि भाजीला छान उकळी येत नाही. शेवटी थोडं मीठ घाला. ताकातील पालक भाकरी सोबत सर्व्ह करा.